श्री स्वामी समर्थ. नमस्कार वाईटी फॅमिली. दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी, खायला एकदम टेस्टी अशी खाऱ्या वांग्याची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात. साहित्यामध्ये आपण खोबरं, टोमॅटो, लसूण, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि भाजलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा टेस्टसाठी, आणि वांगी कापून घेतलेली आहेत. सर्वप्रथम आपण कोथिंबीर, खोबरं बारीक करून घेऊया छान असं, व हे बारीक केलेलं मिश्रण आपण साईडला काढून घेऊयात. आता आपण यामध्ये हिरवी मिरची, शेंगदाणे बारीक करून घेऊयात आणि ते देखील छान असे बारीक करून बाजूला काढून घेऊयात. आता आपण हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीरची पेस्ट काढून घेतलेली आहे. त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, धना पावडर टाकून घेऊयात. व त्यामध्ये आपण एक पळी तेल देखील टाकणार आहोत. आता सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात छान असं, जेणेकरून आपले मीठ हे सर्व मसाल्याला छान असं लागून जाईल. आता आपण एकत्र मसाला मिक्स करून घेतलेला आहे. तो आपण कट केलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊयात. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा मसाला भरून घ्या. या प्रकारे आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊयात. आता आपल्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपण कढई तापायला ठेवली आहे व त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल छान असं गरम झाले आहे. आता आपण जिरे, मोहरी आणि लसूण टाकूयात फोडणीसाठी व फोडणी छान अशी तडतडू देऊयात. फोडणी छान अशी शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात व छान असे फ्राय करून घेऊयात. टोमॅटो छान असे फ्राय झालेले आहेत. आता आपण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट काढून घेतली होती सर्वप्रथम, ती आपण यामध्ये टाकून घेऊयात व छान असं फ्राय करून घेऊयात. आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत. लक्ष द्या, आपण वांग्यामध्ये मसाला भरतानाच हळद टाकलेली होती, त्यामुळे आता थोडीच टाकून घेऊयात आणि त्यामध्ये पाणी टाकून छान असं फ्राय करून घेऊयात. आता आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे. आपण यामध्ये वांगे टाकून घेऊयात व वांगे हे छान असे फ्राय करून घेऊयात 2 ते 3 मिनिटासाठी. वांगे छान असे फ्राय करून घेतले तर आपल्या भाजीची चव अनेक जास्त वाढते. इथे आपण छान असे वांगे फ्राय करून घेतलेले आहे. आता आपण 4 ते 5 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेऊयात झाकण ठेवून. इथे आपण झाकण ठेवत आहोत. इथे आपण 5 मिनिटासाठी वाफ काढून घेतलेली आहे. छान असे वांगे मिक्स करून घेऊयात व यामध्ये आपण पाणी ओतून घेऊयात वांगे शिजण्यासाठी. मी इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता. छान असं मिक्स करून घेऊयात. लक्ष घ्या, आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं वांगे भरताना, त्यामुळे मी आता यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे.
आता आपण हे झाकून ठेवूयात व 10 मिनटासाठी छान असं वांग्याची भाजी शिजवून घेऊयात. इथे आपली भाजी तयार आहे. आपण सर्व करून घेऊयात. तयार आहे आपली झटपट तयार होणारी, खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशी खऱ्या वांग्याची भाजी. तुम्ही देखील रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा एकदा. धन्यवाद. स्वस्त रहा.